तर मस्त असा गरमागरम चहा उकळला इकडं. तर आता 4 वाजलेले आहे, तर म्हटलं थोडं चहा पिऊन घ्यावं, नंतर आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आता मस्त गरमागरम चहा बनवलेली मी. तर आता 4 वाजलेली तर, आणि उपास आहे, शनिवार, श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे. तर म्हणलं आता चहा प्यावं, आणि मग आता गव्हाचं पीठ पण नाही, तर आपल्याला दळण करून घ्यायचे. तर आता मी गरम गरम अगोदर चहा पिते, आणि दिदीचा पण शनिवार आहे, परत विजयदादाचा, त्याच्या पप्पाचा आणि त्याचा तर म्हणजे प्रत्येक शनिवार राहतयच. इरीचे शनिवार आहेत, म्हणजे त्यांच्या दोघांचे सतत शनिवार राहतात. आणि आम्ही म्हणलं तर श्रावण महिन्यातलेच शनिवार पकडता, दिदी आणि मी. तर आमच्या चौघाचे पण आज उपास आहेत. तर आम्ही शाबूची खिचडी बनवलेली होती सकाळी, तर खाल्लो. आता गरमागरम चहा उकळलाय, म्हणलं आता चहा प्यावं. आणि संध्याकाळी कसं स्वयंपाक बनवण्यासाठी पीठ बी संपले गव्हाचं. तर आता मी दळण करणारे, गव्हाचं दळण करणारे. तर काही गहू राशनची आलेली इथं, आणि काही म्हणलं तर माझ्या आईकडून आणलेली. तर आता ते आणि ते मिक्स करणारे. आधीच पाऊस पडणार झालाय, आणि म्हणलं ते गहू काय करायचं राशनचे, तर त्याच्यामध्ये आम्ही मिक्स करून खाताव. आणि आधीच तर पाऊस पडणार झाले, पीक पीक येणार झाले. आता पाऊस पडतंय का नाही पडतंय काय माहिती नाही, पण इतकी उघाड पडली आहे आमच्या गावाकडं, तर सांगता सोयच नाही. म्हणजे पाऊस कसलाच पडना झालाय. तर आता चहा मस्त असा उकळलेला आहे, हे बघा इथं, हे बघा मस्त उकळलाय चहा. आणि आता ओतून घेऊन पिणार आहे मी. चला, 4 वाजलेली, तर तुम्ही पण प्या, आणि मी पण पिते मस्त असा गरमागरम चहा. तर चला मग, आता हे तर चहा उकळलाय, आता मी पिणार आहे. तुम्ही पण प्या, 4 वाजलेले आहेत. तर म्हणलं आता दळण करायला बसावं, गरम गरम चहा पिले, आणि म्हणलं आता दळण करायला बसावं. गव्हाचं पीठ नाही, आणि तर 4च थेंब आले पावसाचे. म्हणलं कपडे काढून घ्यावं, तर वल्लेच कपडे काढून आणले, आणि आता काय सगळं उघडलंय. 4च मुकपून 4 थेंब आले, आणि लगेच गयप. तर मी वल्लेच कपडे काढून इथं खुर्चीवर आणून ठेवलेले आहे. आता म्हटलं पटकन दळण करून घ्यावं, चौघाचे बी उपास आहेत, आणि थोडं सुद्धा पीठ नाही. तर काही कोपनचे गहू आहेत, आणि काही आईने दिलेली तर आईच्या शेतातली. तर आता म्हणलं चला दळण करून घ्यावं. तर हे कोपनचे गहू आहेत बघा, इतका धुराळा आणि इतकं हे आहे. पण गहू मग तर एवढे छान आले तर ह्या बारीस कधीच येणार तेवढे चांगले गहू. हे बघा, एवढे छान गहू आले तर मोत्यावणी आल्या तर. आणि ह्या वेळेस गहू आलेली आहेत, हे गेल्या बारचे गहू आहेत, आणि ह्या वेळेस गहू आलेली तर नुसते खराब आहेत ते गहू. आणि गेल्या वेळेसचे म्हणलं तर खूप मस्त आहेत बरं, हो का, चांगली आहेत. आणि हे इथं म्हणलं तर आईच्या शेतातले गहू आहेत, हे पाण्याचे गहू आहेत हे, आणि हे आहेत ते कोकणचे गहू आहेत. तर चला मग आता पटपट दळण करून घेते. आणि दळायला बी कसं सांगू का तुम्हाला, दळायला बी आम्हाला दुसऱ्या गावाला जावं लागतं, तर पोत्यामध्ये आम्ही दळण आणता बरं पीठ. पटपट दळण करून घेते. घाण तर काही नाही, तर गहू थोडं थोडं तर तसं तर घाण राहणार, पण जास्त काही घाण नाही, चांगली आहेत गहू. गहू घाण आहे, गव्हामध्ये घाण आहे, पण ते कसं चाळणीनं सगळं खाली पडायला लागले. आणि वरी म्हणलं तर थोडे थोडंच आहे घाण, जास्त काही नाही, सगळं चाळणीनं गळ आले खाली. खडे वगैरे काही नाही.
पोत्यामध्ये टाकावं लागतं. आणि नंतर मग दळून आणलं का ते पोत्यातलं काढून परत डब्यात भरून ठेवतो आम्ही. आणि आता पटपट सगळं दळण करून घेते. चाळलं का सगळं घाण पडलाले खाली चाळल्यावर. हे बघा आता कसं पडतंय, बरबड पडते सगळं घाण. ह्या गव्हामध्ये जास्त घाण निघणार, पाण्याच्या गव्हामध्ये. हे राशनच्या गहू राहतातच तर ह्याच्यामध्ये घाण निघते. पण हे गव्हाची चाळणी आहे त्याच्यामुळं का सगळं फुकुरडा झुरळा सगळं बारीक बारीक आहे का माती वगैरे सगळी खाली पडायची. चला मग आता पटपट आपण दळण करून घेऊया. आणि दादा गेलाय ट्रिप घेऊन, म्हणजे भाडं घेऊन गेलाय ऑटोचं. आणि ज्या वेळेस कारचं भाडं येते त्यावेळेस कारचं भाडं घेऊन जात आहे. आणि ज्या वेळेस ऑटोचं राहते त्यावेळेस ऑटो घेऊन जात आहे. आणि ते परत ते आलं का दादा मग आणि दळायला पाठवावं लागते दुसऱ्या गावाला. चला मग आता पटपट मी दळण करून घेते सगळं. परत आपल्याला कसं संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करून घ्यायची. तरी आता आपलं दळण झालेलं आहे आणि मी पोत्यात मापून बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे 2 पायल्या 2.5 पायल्या 3 पायल्या असं दळण देते मी गावाकडं. म्हणजे सारखं जाणं नाही होत, थोडं थोडं पायलीभर घ्यायचं आणि परत जायचं म्हणलं का नाही होत. त्याच्यामुळं मी एकदाच 2 पायल्या किंवा 2.5 पायल्या दळण करून देते. आणि मग ते दळून आणलं की कमीत कमी 7-8 दिवस 10 दिवस तर जाते आम्हाला. आणि रोज आम्हाला चपात्याच लागतात बरं घरी. भाकर म्हणलं तर मी दीदीच खाताव जास्त, दाबे खात नाही त्यांनी पण खात नाहीत भाकर जास्त. आणि आपलं दळण झालेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. आता ज्यावेळेस दादा येईल त्यावेळेस त्याला देईन मी. आणि आता म्हणलं संध्याकाळची भाजीची तयारी करावं. तर सकाळी विकायला का कांद्याची पात आलेली होती, हे बघा. तर अशा 2 पेंड्या घेतलेली आम्ही. तर आता हे कट करून घेणार आहोत. आणि संध्याकाळी कसं भाजीला होते, वरण भात केलं तरी बी सुक्की भाजी करावंच लागते. त्याच्यामुळं आता काय करते, पटकन कापून घेते. म्हणजे तयारी करून ठेवलं का पटपट स्वयंपाक करून घेता येते. त्याच्यासाठी आधीच तयारी करून ठेवावं लागते. तर आमच्या गावाकडचे व्हिडिओ मस्त असं छान बघत राहावा. आणि लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा छान छान. चला मग भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.